माझे नाव तुकाराम बापू पाटेकर, राहणार कवठाळी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर। मी माझ्या शेतातील कांदा 11/5/2024 रोजी सोलापूर मार्केटमध्ये नेला होता। तर माझ्या कांद्या एकूण 94 पिशव्या होत्या। तर 94 पिशव्याची माझी पट्टी आल्या 13,500 रुपये। असा भाजपाचा कारभार असून शेतकऱ्याचा इतका त्रास शेतकऱ्याला करायला ते काय विचारणार। त्यांचं म्हणलं तर काही चालतं आचारसंहितेत। आता शिक्षक भरती, तलाठी भरती, परत ग्रामसेवक भरती, ही जे भरती झाल्या त्याला नियुक्ती देण्यासाठी त्याने आचारसंहितेचं गाजर दाखवलं जाते। पण आचारसंहितेत ह्यांनी खताची पोते 300-200 200 रुपयाने खताची पोती किंमत वाढवली। ती कसं आचारसंहितेत चालतंय त्यांचं। बरं, आज माझा कांद्याला 1 एकर कांद्याला 60,000 ते 65,000 रुपये खर्च आला आहे। पण हे पट्टी बघितली तर 94 पिशव्याची पट्टी मला फक्त 13,500 रुपये आले। ही कसं शेतकऱ्याला परवडायचं? ही शेतकऱ्याचा शत्रू आहे भाजप हे पक्ष। तर ह्याचा विचार सगळ्यांनी करून हे माझे अधिवेशनमध्ये माझा विषय मांडावा, एवढंच मी विनंती करतो। ही माझी पट्टी आहे। ह्या पट्टीत 11/5/2024 पट्टी आहे। तर ती पट्टी आहे 94 पिशव्याची पट्टी, पोथीची पट्टी आली आहे 13,500 रुपये। नुसतं चिरायला माझा 17,000 रुपये खर्च गेला आहे आणि पट्टी आली आहे 13,500। कसं शेतकऱ्याला परवडायचं? तर ह्याचा विचार करून अधिवेशनमध्ये हे विषय घ्यावा, एवढीच विनंती माझी।